नमस्कार. आता चेन रूल म्हणजे आपल्याला माहिती आहे आणि चेन रूल म्हटलं होतं की तीही मोठ्या चेनमध्ये येऊ शकतो. म्हणजे फक्त यू हे डिफरंट व्हेरिएबल नाही, यूचं व्ही हे व्हेरिएबल, व्हीचं डब्ल्यू असं किती व्हेरिएबल्समध्ये येऊ शकतं. आधीच्या व्हिडिओजमध्ये जे एक्झाम्पल्स होते ते अगदी सिंपल होते, त्यामुळे आपण dy बाय du वगैरे असं सगळं डिटेलमध्ये लिहत त्याचा फायनल डेरिव्हेटिव्ह घेतलंय. तर कन्सेप्ट काय हे करण्यासाठी आपण ते डिटेलमध्ये लिहित होतो. आता इथे आपण त्याला यू ट्रीट करायचं, मग व्ही करायचं असं सगळं लिहित बसणार नाही. आपण डायरेक्ट एक एक डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करत जाणार. म्हणजे काय की स्टँडर्ड फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहायचं आणि जर स्टँडर्ड नसेल तर चेन रूलमध्ये आणायचं. मग जे काही डिफरंट आहे त्या डिफरंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फक्त त्याला जाऊन मल्टिप्लाय करायला लागतं. पण हे कधी कधी फक्त एका स्टेपने होत नाही की एकाच डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावं लागलं असं नाही. तर स्टँडर्ड फंक्शनच्या ऐवजी डिफरंट फंक्शन ऑफ फंक्शन असं करत करत खूप चेन असू शकते. तर तेवढे डेरिव्हेटिव्ह आपल्याला फक्त मल्टिप्लाय करावे लागतात. अजून एक सिंपल पण थोडंसं चेनमध्ये जास्त व्हेरिएबल्स किंवा जास्त फंक्शन्स असलेला आपण एक एक्झाम्पल घेऊ की y इज इक्वल टू साइन ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 1. आधी तर साइन एक्स हे डायरेक्ट किंवा स्टँडर्ड फंक्शन दिसत नाही, साइन ऑफ डिफरंट अँगल काहीतरी दिसतोय. यू वगैरे असं आता लिहित बसायचं नाही, कारण खूप मोठी लेंथी एक्झाम्पल्स येणार आहेत. तर आपण डायरेक्ट स्टेप्स त्याच्या लिहिणार. सो वाय म्हणजे वाय डॅश काढायचे किंवा dy बाय dx काही लिहा, एफ डॅश वाय डॅश dy बाय dx. तर साईनचं डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं असतं खरं तर मी तर कॉस लिहिलं असतं. प्लस आहे ना, प्लस कॉस एक्स लिहिलं असतं. साइन एक्स असतं तर कॉस एक्स झालं असतं. पण इथे काय डिफरंट अँगल आहे, तो डिफरंट अँगल तसाच राहणार, तो काही चेंज नाही होणार. एक्स स्क्वेअर प्लस 1. पण आता साइन ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 1 चा कॉस ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 1 इथे स्टॉप होणार नाहीये, बिकॉज हा हे स्टँडर्ड नाही, एक्स असतं तर इथे झालं असतं. आता हे डिफरंट काय येतं, ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय करायला लागेल, मल्टिप्लाय करायला लागेल. हे तर डायरेक्ट करायचं. ते यू लेट दिस फंक्शन इज इक्वल टू यू वगैरे असं करत बसायचं. तर ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायला लागेल. एक्स स्क्वेअर प्लस 1 सो विच इज इक्वल टू कॉस ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 1 हा सगळा अँगल झाला कॉसचा इनटू. आता काय काय येतंय बघूया. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता इथे पण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह येणार नाही, बिकॉज ई रेस टू एक्स इज अ स्टँडर्ड फंक्शन आणि हिअर ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 1 आलंय, म्हणजे पुन्हा चेन रूल मध्ये बसणार आहे ते. म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढताना नुसतं ई रेस टू एक्स असतं तर डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं असतं, ई रेस टू एक्स. मग ते आधी तसंच लिहायचं की त्याचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह असतं तर ई रेस टू एक्स लिहिलं असतं, मग ई रेस टू व्हॉटेवर ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस असं लिहिणार. पण हे फक्त ई रेस टू एक्सला ई रेस टू एक्स येतं. इथे काय आहे, त्याचा जो इंडेक्स आहे तो वेगळा आहे, नुसता एक्स नाही, स्टँडर्ड नाही, हा इंडेक्स वेगळा आला. म्हणजे काय आला, डिफरंट आलं. डिफरंट आलं की त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे आधी आपण कॉस ऑफ हे घेतलं कारण साईनचं कॉस आहे, पण हे डिफरंट होतं म्हणून ह्याचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशनला टाकलं. आता त्याचं स्टँडर्ड प्रमाणे डेरिव्हेटिव्ह लिहिलंय, पण ते डेरिव्हेटिव्ह फायनल नाही, बिकॉज हा जो इंडेक्स आहे तो नुसता स्टँडर्ड नाहीये. आता त्याचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशनला असं चेनमध्ये ते येणार. देन डी बाय डी एक्स ऑफ कशाचं करायला लागेल, आता एक्स स्क्वेअर प्लस 1चं करायला लागेल. एक्स स्क्वेअर प्लस 1चं सोपं आहे, कारण एक फॉर्म्युला तुमचा फक्त द्यायचा राहिला होता की कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0, सगळ्यात सोपा फॉर्म्युला. डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट के कुठलाही असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह येतो 0. सिंगल कॉन्स्टंट असेल तर डेरिव्हेटिव्ह 0. जर तो कोइफिशियंट म्हणून आला असेल तो कोइफिशियंट म्हणून लिमिट सारखा तो बाहेर येतो आणि उरलेल्या व्हेरिएबलचं डेरिव्हेटिव्ह येतं, हे लक्षात घ्या. सिंगल कॉन्स्टंट आला तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. सो आता आपण काय काय आता चेनमध्ये काय काय आलंय बघूया. कॉस ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 1 हा झाला अँगल झाला हा कॉसचा, इनटू ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 1 इनटू काय आलंय, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस याचं काय येणार आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर ते किती येणार आहे, 2x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ, कारण अल्जेब्रा ऑफ हे वापरायचं ना आता एक्स स्क्वेअर प्लस 1चं, म्हणून म्हटलं की आता तुम्ही फास्ट डेरिव्हेटिव्ह काढू शकता, तोंडी काढू शकता. तर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आलं 2x आणि 1चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं, त्यामुळे ते 0 आलं. सो फायनली काय काय आलं मल्टिप्लिकेशन मध्ये, 2x आलं. जनरली अल्जेब्राइक फंक्शन सुरुवातीला असं काही रूल डेरिव्हेटिव्ह मध्ये तरी अप्लाय करायला लागत नाही. पुढे इंटिग्रेशन चॅप्टर येणार आहे, त्याच्यात थोडंसं ते कुठल्या प्लेसला कुठल्या टाईपचं फंक्शन लिहायचं यावरून इंटिग्रेशन काढावं लागतं. सो इथे तसं काही नाही, पण एक सुटसुटीत म्हणजे एक नीट दिसण्यासाठी म्हणून आपण अल्जेब्राइक फंक्शन सुरुवातीला. आता सगळं डेरिव्हेटिव्ह काढून झालेलं आहे.
कारण आपण लास्ट हे होतं तिथपर्यंत गेलो आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह झालं. सो 2x + 0 म्हणजे 2x. सो 2x e⁻x² + 1 इंटू cos ऑफ e⁻x² + 1 हे एवढं सगळं काय आलं dy/dx. सो अशा स्टेप्सने आता आपण डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. ह्याला चेन रूल म्हणतात. चेन रूल का? बिकॉज साइन x नव्हतं, साइन समथिंग डिफरंट होतं म्हणून कॉस लिहिलं. पण कॉस ऑफ डिफरंट अँगल आहे, त्या अँगलचं डेरिव्हेटिव्ह इथे काढावं लागलं. मग ह्या अँगलचं डेरिव्हेटिव्ह काढायला जाताना असं लक्षात आलं की e⁻x नाहीये, e⁻ समथिंग डिफरंट. मग ते समथिंग डिफरंट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह पुन्हा मल्टिप्लाय करायला लागलं. ते डेरिव्हेटिव्ह काढलं आणि मग ते नीट अरेंज करून तिथे सगळं लिहायचं. सो दिस इज dy/dx फॉर दिस साइन ऑफ दिस. आता इथे किती वेळा काढायला लागलं आपल्याला? चेन मध्ये 3 वेळा घ्यायला लागलं. एकदा फर्स्ट आपण हे डिफरंट काढलं, मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय केलं, मग ह्याचं. असं तुम्हाला चेन मध्ये 4, 5 वेळा, 10 वेळा सुद्धा करावं लागू शकतं. केअरफुली एक एक डेरिव्हेटिव्ह फक्त काढत जायचं आणि जे डिफरंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण फक्त मल्टिप्लाय करत जायचं आणि एवढ्या स्टेपमध्ये ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून द्यायचं. इथे यू ट्रीट करा, व्ही करा, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह आला, असं एवढं डिटेल लिहित जायचं नाही, कारण कुठलाही मिस होता कामा नाहीये. कारण एखादं जरी यातलं डेरिव्हेटिव्ह आपलं मिस झालं, विसरलो आपण डेरिव्हेटिव्ह एखादं काढायला, तरी फायनल आन्सर आपला रॉंग येईल. त्यामुळे केअरफुली एक एक स्टेपने कुठली डेरिव्हेटिव्ह पुढे मल्टिप्लाय करत जायचे आहेत हे करून असं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं.